तुम्ही कुठलीही प्रॉपर्टी जर खरेदी करत असाल आणि ती समजा तुम्ही ॲग्रीमेंट टू सेल, पॉवर ऑफ अटर्नी किंवा विलमधून जर खरेदी करत असाल तर सावध राहणं खूप गरजेचं आहे. कारण अशा ह्याच्यामध्ये जे आहे ते व्हॅलिड टायटल हे ट्रान्सफर होत नसतं. ऑनरेबल सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाने घनश्याम वर्सेस योगेंद्र राठी ह्या केसमध्ये जजमेंट दिलं होतं की जर प्रॉपर्टीची जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर ती ॲग्रीमेंट टू सेल, पॉवर ऑफ अटर्नी किंवा विलमधून होत नाही. त्यामध्ये व्हॅलिड टायटल ट्रान्सफर होत नाही. तर व्हॅलिड टायटल ट्रान्सफर होण्यासाठी गरजेचं असतं की रजिस्टर ऑफिसमध्ये जाणं, स्टॅम्प ड्युटी पे करणं आणि सेल डीड जी आहे ती प्रॉपरली रजिस्टर करून घेणं. हे सगळ्या फॉर्मॅलिटी केल्यानंतरच जे आहे ते व्हॅलिड टायटल ट्रान्सफर होतं. आणि सेक्शन 54 जे आहे ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट ह्यामध्ये सुद्धा हे नमूद केलं गेलेलं आहे की सेल डीड जी आहे ती रजिस्टर करणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्याद्वारेच व्हॅलिड टायटल जे आहे प्रॉपर्टीचं ते ट्रान्सफर होत असतं. थँक्यू.